ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असताना पुण्यातील आंबेगाव पठार भागातून आणखी एक अशी घटना समोर येत आहे। सासरच्या जाचाला कंटाळून 27 वर्षीय तरुणी स्नेहा झेंडगे हिने मध्यरात्री आत्महत्या केलेली आहे आणि या आत्महत्या प्रकरणी पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल आहे। या भगिनीने जी आत्महत्या केली त्यावर तिच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येतं की पतीकडून, सासऱ्याकडून, सासूकडून आणि इतर नातेवाईकांकडून तिचा छळ केला जात होता। वारंवार पैशाची देखील मागणी केली जात होती आणि यालाच कंटाळून तिने मध्यरात्री आपलं जीवन संपवलेलं आहे। सध्या तिचा मृतदेह जो आहे तो पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी घेऊन आलेले आहेत आणि हे सगळे नातेवाईक आहेत। अवघी 27 वर्षीय तरुणी सासरच्या जाचाला कंटाळून आपलं जीवन संपवते, आपलं टोकाचं पाऊल उचलते। तिचे वडील माझ्यासोबत आहेत। अत्यंत दुर्दैवी घटना आहे ही। तुम्हाला कधी समजलं आणि काय नेमकं मुलीकडे शेवटचं काय बोलणं झालं होतं तुमचं? मुलीचं नाही, ते सासऱ्याने कळवलं, मुलगी पासाला लटकावली म्हणून फॅनला 10 वाजता, पावणे 10 वाजता। तुम्हाला काय संशय आहे? तिने बरं वाईट करून घेतलं की तिला असं काय केलंय तिच्यासोबत? तिच्यासोबत बरं वाईट केलेलंच आहे। ते आत्महत्या करू शकत नाही, तिने घातपात केलेलं ते। तुमचं आणि स्नेहाताईंचं शेवटचं बोलणं कधी झालं होतं? 4-5 दिवसापूर्वी झालं। काय सांगितलं होतं? काय म्हणलं नाही, व्यवस्थित आहे म्हणले, फक्त एवढं बोललं। घरी आहे, स्वयंपाक करते। पैशाची मागणी वगैरे काय सासरच्याकडून काय करत होते? पूर्वी एक आम्ही वळसंग पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली होती या छळाबद्दल। याच्या अगोदर पैशाची मागणी, छळ करणे, 20 लाखाची मागणी करत होते। कंपनीसाठी 20 लाखाची मागणी करत होते कंपनीसाठी। 8 तोळं सोनं, 2.5 लाख रुपये हुंडा दिला। शिक्षण, स्नेहाताईंचं शिक्षण नेमकं काय झालं होतं? किती दिवस झाले लग्नाला नेमके? M.Com झालं लग्न। उच्च शिक्षित होती ताई, मग लग्नाला किती दिवस झाले? 2024, 1 वर्ष, 6 वर्ष। मुलीला त्रास देत होते किंवा हे मुलगी तुम्हाला सांगत होती की मला त्रास होतोय किंवा त्रास दिला जातो? सांगितल्यानंतरच आम्ही कंप्लेंट केलं। मुलगी सांगितल्यावरच आम्ही कंप्लेंट केली। असं मारहाण करणे, संशय घेणे, पैशाची मागणी करणे, दमदाट आणि सर्व घरातले सर्व सदस्य, नवरा, मी तिचा भाऊ होता, लग्न जमवताना मी सोबत होतो। त्यांची मागणी शारीरिक लग्न तुम्ही जमवलं? आम्ही एकत्र होतो। सुरुवातीला त्यांनी भक्ती मार्गाचं वातावरण दाखवलं आणि त्यानंतर तिला जसं लग्न झालं, लग्नाच्या पहिल्या दिवसापासून एक आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे लग्न जमवणं, लग्न मोडणं चुकीचं आहे म्हणून आम्ही लग्नाच्या हळदीच्या दिवशीपासून त्यांनी त्यांची नखरे दाखवायला सुरुवात केली। त्यानंतर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी मुलीच्या आईवडिलांनी पूर्ण केल्या, पण 1 महिना 2 महिना कालावधीनंतर मुलीच्या घरच्यांना त्यांनी संपर्क तोडला। मुलीच्या घरच्यांना दारातनं हाकलून दिलं, आईवडिलांना दारापर्यंत येऊ दिलं नाही, भेटू दिलं नाही, कुठल्याही माहेरच्या नातेवाईकाशी संबंध त्यांनी ठेवला नाही। तरी देखील मुलींनी आपलं एक बाबा कर्तव्य, आज ना उद्या पती सुधारेल, सासू सासरे सुधारतील या तत्वापोटी तिने वर्षभर सहन केलं। वर्षभरानंतर तिने जेव्हा तिची व्यथा मांडली त्यानंतर मुलीच्या सासऱ्याने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली। तक्रार दाखल केल्यानंतर तिच्या पूर्ण परिवाराने येऊन गावामध्ये येऊन सगळ्यांसमोर माफी मागितली की आमची झालेली चूक आम्हाला मान्य आहे, इथून पुढे आम्ही सुधारू। ही घटना घडल्यानंतर 1.5 ते 2 महिन्यांमध्ये त्या लोकांनी माघार घ्यायला लावलं, मजबूर केलं मुलीच्या प्रेमापोटी दमदाटी करून। पण मुलगी आणि मुलीचा संसार सुखद व्हावा ह्या तत्वापोटी आईवडिलांनी त्यांनी स्वीकारलं आणि 8 ते 10 दिवसापूर्वी त्यांनी तक्रार माघार घेतली। माघार घेतल्यानंतर त्या परिस्थितीमध्ये त्या मुलीला रक्षाबंधनाच्या निमित्ताने कोणालाही येऊ द्यायचं नाही घरामध्ये, माहेरच्यांचा संपर्क ठेवायचा नाही, ह्या धर्तीवरती त्या लोकांनी त्यांनी मारले। आज ही आत्महत्या नाहीये, तिचा खून झालाय असं म्हणणं। आज प्रथमदर्शनी असं दिसतंय की त्या लोकांनी गळफास देऊन लटकवलेलं आहे, कारण आम्हाला त्या व्यक्तीचं घर माहीत नाही, आमच्या मुलीचं सासर माहीत नाही, आमच्या मुलीचं कुठलंही वास्तव माहीत नाही आहे। आज
या परिस्थितीमध्ये एकाही व्यक्तीला त्या मुलीचं सासर घर कुणालाही माहीत नाही. ज्यावेळी लग्न ठरलं किंवा लग्न झालं त्यावेळेस हे अगोदर ज्यावेळेस जमलं त्यावेळेस फक्त ऑफिसचा विषय संपत होता, व्यवसायाचा संबंध होता. व्यवसाय दाखवलं गेलं, घर भाड्याचं आम्ही मान्य करतो, आम्ही भाडे करून राहतो, आम्ही गरीबपासून वर आले, ह्यांनी गरीबपासून वर आले. मुलगा व्यवसायाला प्रोत्साहित आहे म्हणून घर भाड्याचं असतं हे यांच्या आईवडिलांनी स्वीकारलं मुलीच्या. पण घर भाड्याचं का असे ना, मुलीला आईवडिलांनी यावं घरी, एक आपलं संसार बघावा, संसार कसं थाटलाय, 20-25 लाख रुपये खर्च केलेत याची जाणीव मुलीला असल्यामुळे एकदा तरी यावं ही अपेक्षा होती. पण आज त्या मुलीचं मयत देखील कुठल्या पंख्याला, कुठल्या दोरीला, कुठल्या घरात झालंय हे आईवडिलाला सांगता येत नाही, एरिया सांगता येत नाही. ही शोकांतिका सगळ्यात मोठी आहे. त्या लोकांनी ह्यांना कुठल्याही प्रकारचं परिसर दाखवला नाही. की नेमका छळ कशासाठी केला जात होता? पैशासाठी की पैसा, अहम, त्यांची स्वाभिमानी आणि दमदाटी, त्यांच्या मानसिक वृत्तीमध्ये चारित्र्य शिंतोडे उडवणं. मुलगी ही प्रगतशील आहे, त्या मुलापेक्षा उच्च शिक्षित होती, तिच्यापेक्षा बुद्धिमान होती, त्या व्यक्तीला सहन होत नव्हतं आणि त्यापोटी तिला दुय्यम दर्जाची वागणूक देणं बंद करणं, घरामध्ये बाहेरून लॉक करणं, तिचा मोबाईल कुठल्या प्रकारचा संपर्क न ठेवणं, शेजाऱ्यापाजाऱ्या संपर्क न ठेवणं. मानसिक छळ पहिला सुरुवात केला वर्षभर. मानसिक छळ केल्यानंतर स्नेहाताईंना तिच्या घरच्यांशी, आई वडिलांशी देखील संपर्क करून दिला जात नव्हता. फक्त सासू आणि फक्त सासरे ह्या दोघांचे संपर्क त्या व्यक्तीसोबत, हे पण नवरा असताना त्याच्या मोबाईलवरनं संपर्क साधायचा. स्नेहाताईला कुठल्याही प्रकारचं संपर्क माध्यम नव्हतं. हे सुरुवातीला मानसिक छळ केलं, नंतर शारीरिक छळ चालू केलं. बेल्टनी मारणं, त्यानंतर तिच्या शारीरिक व्याभिचारीवरती त्रास देऊन जेवण बंद करणं, वजन कमी करायला लावणं, त्यानंतर वजन कमी कसं झालं ह्याच्यावरती मानसिक छळ करणं. अशा पद्धतीने समोर ताट ठेवून जेवायचं नाही ही त्यांची मानसिकता होती. हे तिने वर्षभर सहन केलं. तिच्या एक मर्यादा वर्षभरात तुमच्याकडे कधीच तक्रार केली नाही? संपर्कच बंद होता. संपर्क ज्यावेळेस बंद होता, सोलापूरवरनं मी, भाऊ आणि आमची भाऊजे कमीत कमी 5 ते 6 वेळा आम्ही तुम्ही स्नेहाताईंची चुलते कमीत कमी 5 ते 6 वेळा आम्ही भेटायला आलो होतो. तरी सुद्धा त्या हरामखोरांना आम्हाला घरापर्यंत सुद्धा जाऊ दिलेलं नाही. फक्त त्या फॅक्टरीमध्येच आम्ही भेटलो, तर शेवटच्या वेळेला तर तो फॅक्टरीत सुद्धा आलेला नाही. फोन करून तुम्ही आमची आबरू खाता काय, तुम्ही आम्ही फॅक्टरीत आमच्या कशा करता येत आहे, अशा तऱ्हेचा अपशब्द त्यावेळेला बोलला. आणि आम्ही ज्या वेळेला मुलगी इकडे पाडव्याला गावाकडे आल्यानंतर, तिथून आम्ही घरी घेऊन गेल्यानंतर तिथं मुलीनं आम्हाला सविस्तर काय झालं ते सर्व सांगितलेलं आहे. आणि ज्या वेळेला आम्ही त्यांना विचारायला गेलं त्यावेळेला त्याने एवढ्या खालच्या पातळीला, आम्ही सांगू नये ह्या खालच्या लेवलच्या भाषेत त्यांच्या घरातील मुलगा, मुलाचा भाऊ, वडील सर्वांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळी केलेलं आहे. अशा तऱ्हेने तिला इतकं छळलेलं आहे की ते शब्दात सांगू शकत नाही. तुमची मुलगी एवढं टोकाचं पाऊल उचलेलं असं कधी वाटलं होतं तुम्हाला? नाही. आमची मुलगी तेवढी उच्च शिक्षित आहे आणि उच्च शिक्षित असून साधी म्हणजे शिकलेली नाही तिनं तेवढं. हा, तिला म्हणजे करण्यास भाग पाडलं किंवा तिने केलेलं आहे, करून तिला अडकवलेलं आहे. म्हणजे तुमचा आरोप आहे की तिने आत्महत्या केलेली नाही तर तिचा खून झालाय. हा दिखावा आहे. हे घटनाक्रम घडण्यासाठी ह्याला जबाबदार व्यक्तिमत्व सिक्वेन्स प्रमाणे सांगतो मी. नंबर 1 तिचे मिस्टर, तिचा मालक विशाल झेंडगे, अप्रत्यक्षरित्या गावाकडून तिचे सासरे, तिचे सासू, तिचे दीर आणि हिथं राहून हिडन जे अदृश्य शक्ती जी आहे म्हणतात, तिची जाऊ नणंद आणि तिचा नवरा, ह्या लोकांनी नवऱ्याला तिच्या पाठबळ दाखवून रक्षाबंधनाच्या दिवशी तिने फक्त अपेक्षा काय केली होती की माझ्या घरातनं एक, तिला भावंड 4 आहेत, एक भाऊ फक्त घरी येऊ दे, ही तिची मागणी माफक होती. रक्षाबंधन करतील आणि जातील. तर तुझ्या घरी घरचं माणूस जर दारात पाऊल ठेवलं तर तुला खलास करतो, या भूमिकेतनं सकाळचं त्यांचं संभाषण. काल रक्षाबंधन होतं, रक्षाबंधनाला भावाने पण घरी यायचं नाही असं त्यांचं म्हणणं. पवित्र सणानिमित्त भावाला येऊ द्यायचं नाही ह्या मानसिकतेनं त्यांनी खलास करतो ही त्याला भूमिका बजावली. त्यांनी कालच जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि हे घटना भाऊ आला रक्षाबंधनला, भाऊ आलेला नाहीये. आणि आज येणार होता भाऊ. काल रक्षाबंधन झालं, काल आमच्याकडे कामं काय असल्यामुळे काल याचं कॅन्सल करून आज याला सांगितलेली होती मुलगी. आणि आज सकाळी भाऊ गाडी घेऊन येणार होता. तरी याच्या अगोदर आम्हाला रात्री हे घटना घडलेली आहे 4 वाजता आम्हाला निरोप मिळतो 9:50ला. काल दुपारी 4 वाजता घटना घडलेली आहे. पोलीस सांगतात आम्हाला की 4 वाजता घटना घडलेली आहे. आम्हाला निरोप मिळतो 9:50ला. आम्ही इथं चौकशी करत आहे तर 12 वाजेपर्यंत प्रेत सुद्धा इथं आलेलं नव्हतं. ही इन दरम्यान काय झालेलं आहे
एवढा टाइम काय गेलेला आहे? संशयाची जी सुरी आहे किंवा संशयाची सुई आहे ते फिरण्यामागचा संशय मी सिक्वेन्स सांगतो. घटना त्या मुलीने व्यक्त केली की माझ्या बंधुराज माझा येऊ दे, रक्षाबंधन साजरा करू दे. त्याला विरोध होता, आला तर ते जो आत्महत्या तुला करण्यास प्रवृत्त करू, ही भूमिका त्या अप्रत्यक्ष होती. दुसरी गोष्ट आहे, घटना घडली किती वाजता हे त्यांना माहिती आहे. घडली नाही, घडवली गेली. त्यानंतर घडवल्यानंतर ह्या लोकांनी सगळी व्यवस्था मॅनेज करून ह्या लोकांनी 1 वाजेपर्यंत इथं रात्री 1 वाजता ससून हॉस्पिटलला जेव्हा जर डेड बॉडी येते, ससून हॉस्पिटल शासकीय कर्मचाऱ्याच्या नियमाप्रमाणे ते डिक्लेअर करतात मृत हे आहे हे घोषित. जर मृत पेशंट घोषित झाला, तुम्ही तुमचं प्रयत्न काय केलं, तुमची भावना काय होती, आपल्या सहकार्यासोबत आपल्या ह्याच्यासोबत वाचवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलं? तुम्ही सगळे सोलापूरचे आहात आणि पुढचे मुलाच्या घरचे नेमके कुठल्या गावचे आहेत? मुलाच्या घरचे देखील मोहोळ तालुक्यातले भांबेवाडी म्हणून गाव आहे, त्या गावचे रहिवासी आहेत. त्या लोकांची पार्श्वभूमी अशी आहे की पहिल्या मुलाच्या बायकोने देखील सोडून कोर्टामध्ये केस चावलाय. ही गावातनं वाईट टाकलेली केस आहे. हे आमच्या मुलगी दिल्यानंतर लक्षात आलं. लग्न झाल्यानंतर तुम्हाला किती वेळा पैशाची मागणी केली गेली? तुम्ही किती वेळा पैसे दिले किंवा काय? प्रत्येक वेळा मागणी करत होते पैशाची. तुम्ही किती पैसे दिले? काय पैसे नाही म्हणून दिले नाही. पैसे रुपी पैसे म्हणजे पैसे नाही. घरातला गॅस पुरवणं, भाजीपाला पुरवणं, माहेरी मुलगी गेल्यानंतर येताना सगळं आंदण म्हणून संसार रुपी लागणाऱ्या गोष्टी सगळ्या आणणं, मिक्सर तुडला असेल तर मिक्सर घेऊन येणं, अशा म्हणजे ज्या गोष्टी आपण सार्वजनिक जीवनामध्ये व्यक्त करू शकत नाही अशा व्यक्तीची मागणी करणं, ह्या गोष्टीच संसार रूपी जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी आंदण म्हणून किंवा आणि जे काही गोष्टी कॅशमध्ये दिलेल्या आहेत आणि ज्यांचं त्यांनी ज्या पद्धतीनं वडीलधाऱ्या माणसाला, हे हृदयाचे पेशंट आहेत, डायबेटिक पेशंट आहे मुलीचे वडील, यांच्यावरती 4 मुलीची जबाबदारी होती, शेवटची मुलगी होती, यांनी कर्ज काढून त्या मुलीचं लग्न केलंय आणि त्या मुलीच्या वडिलासोबत आईसोबत ज्या पद्धतीने हीन दर्जाची भावना, हीन दर्जाची भाषा जी वापरली, यांच्याकडे रेकॉर्ड आहे जे आम्ही तुमच्याकडे सादर करू शकतो. ज्या व्यक्तीला आई बाप हे जर कर्तव्य कळत नाही, संस्कार कळत नाही, त्या मुलीबद्दल तो काय विचार करू शकतो, हा आमच्या मनात पडलेला प्रश्न आहे. नक्कीच आपण पाहतोय की हे सगळे ज्या स्नेहाताईने आत्महत्या केली किंवा त्यांचं म्हणणं आहे की ही आत्महत्या नाही आहे तर तिचा खून केला गेला आणि नंतर तिला आत्महत्या असं स्वरूप दिलं जातं. या घटनेला पैशाची मागणी केली जात होती, वस्तूंची मागणी केली जात होती आणि वारंवार छळवणूक केली होती आणि या छळवणुकीची तक्रार जी आहे, विषय आहे, हे गरीब शेतकरी आहेत, अल्पभूधारक आहेत, यांच्याकडे उत्पन्न सोर्स कमी आहे, त्यांच्याकडे भांडवल पैसा भरपूर आहे. पैशाच्या जोरावरती ते लोक समाजाला बघतात, न्यायाच्या सगळ्या गोष्टी ते पैशाच्या जोरावरती मान्य करतात किंवा स्वतःच्या मर्जीप्रमाणे घेतात. ह्यांना कळत नाही, यांचं शिक्षण नाही, यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही आहे, तर त्याचा फायदा घेऊन त्या लोकांनी सगळ्या व्यवस्था मॅनेज केलेत. आणि आमचा आरोप असा आहे की ही घटना घडवून आणली, त्याला झाल्याचं स्वरूप दाखवलं आणि दुपारनंतर जर दुपारी 12 असेल, 1 असेल, 2 असेल, 4 असेल, रात्री 1 पर्यंत पुण्याच्या कुठल्याही प्रभागातून ॲम्ब्युलन्सनी जर डेड बॉडी असेल, पेशंट असेल, मी देखील स्वतः मेडिकलचा माणूस आहे, यायला 1 तास अवधी खूप झाला, रात्री 1 पर्यंत ही व्यक्ती किंवा आमचा पेशंट, आज आम्ही पेशंट म्हणतो, हे डेड बॉडी म्हणतात, आमचा पेशंट इथं पोहोचायला रात्री 1 वाजले. आंबेगाव, कात्रज, भारतीय विद्यापीठ हा परिसर 1 तासाच्या अंतराचा आहे. तर रात्री 1 का वाजले हा आमचा पहिला प्रश्न आहे. आणि 1 वाजले हा मनुष्य पायावर पाय घालून आनंदाने पोलिसांसमोर जबाब देत होता, तर ह्याच्या पाठीमागचं पाठबळ कोण आहे, ह्याची शक्ती कोण आहे, आर्थिक आहे, राजकीय आहे, शासकीय आहे, हे आम्हाला पडलेला प्रश्न आहे. कारण आपण पाहतोय की आम्हाला काही माहित नाही इथलं, हे जे सगळं सांगतायत ते प्रश्न निर्माण करणार आहे. मात्र यातला महत्त्वाची बाब आपण म्हणलं तर काल रक्षाबंधन होतं आणि रक्षाबंधनाला भाऊ माझा येणार आहे असं या ताईने घरी सांगितलं. तर जर तुझा भाऊ घरी आला तर तुला जीवे मारू अशी कालच या ताईला धमकी दिली होती आणि त्याच्यानंतर अवघ्या काही तासात या ताईनं आपलं जीवन संपवलेलं आहे. मात्र कुटुंबियांचं म्हणणं आहे, नातेवाईकांचं म्हणणं आहे की तिने स्वतः तिचं जीवन संपवलेलं नाहीये, तर तिचा खून झालाय आणि त्याच्यानंतर हा सगळा आत्महत्येचा या प्रकरणाला रंग दिला जातोय. पोलिसांकडून आपण माहिती घेतलेली आहे, पोलिसांकडून या संबंधितचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर तपास देखील सुरू आहे. लवकरात लवकर या प्रकरणातील सर्व आरोपींना आपण अटक करत आहोत असं देखील पोलिसांकडून माहिती मिळत आहे. मात्र वारंवार सासरच्या छळाला कंटाळून पुणे शहर असेल किंवा पुणे जिल्ह्यात या ज्या
आत्महत्या करण्याच्या संख्या जी आहे ती वारंवार वाढत आहे आणि याच्यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. प्रशासनाने यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असा सध्या तरी दिसत आहे. आणि सध्या या आत्महत्या केलेल्या ताईचं शवविच्छेदनाचं वैद्यकीय जी सगळी गोष्टी आहेत त्या सुरू आहेत. अवघ्या काही वेळात आता ताईचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांकडे दिला जाईल. मात्र अवघ्या 27 वर्षीय उच्च शिक्षित या ताई होत्या, यांनी सासरच्या जाचाला कंटाळून आपलं जीवन संपवलेलं आहे. आता पोलीस यावर कशा प्रकारे कारवाई करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन नागेश मर्डेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.